आज मला एक गोष्ट शेअर करायची, जी की माझ्या तुमच्या सगळ्यांच्या सोबत घडत असते. एकटेपणा म्हणजे सगळ्यांना वाटत असतं की आपण एकटे आहोत. वरतून सगळं सुंदर छान मस्त चाललेलं असतं, पण एक आतमध्ये कुठेतरी प्रत्येकाच्या मनामध्ये खंत असते कुठल्या तरी गोष्टीची, काहीतरी मागं पडलेलं किंवा पुढच्या स्वप्नांची प्रत्येकाचे असते. तसं मलाही माझ्या मित्र मैत्रिणी खूप विचारतात की तू एकटं कसं राहतोस. ऑब्विसली ते सगळ्या फॅमिली सोबत राहतात, ते सगळे त्यांचे आई बाबा बहीण भाऊ वॉटेवर एक घर सुंदर सगळं आहे. तर त्यांना माझ्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की हा एकटा राहतोय म्हणजे खूप मोठं हे करतोय. तर मला एकटेपणावरती आज बोलावायची इच्छा झाली आणि बोलतोय. एकटेपणा, मला नाही वाटत की एकटेपणा खूप वाईट आहे. माझ्यासाठी तर एकटेपणा चांगलाच आहे, कारण हा ऑब्विसली माणसाला माणूस हवं असतो. आपल्या आजूबाजूला घरात आई बहीण भाऊ सगळे लोक हवे असतात. आता काही लोकांना असं वाटेल की ह्याच्याकडे हे लोक सगळे नाहीयेत किंवा घर वगैरे नाहीये म्हणून असं बोलत असेल, किंवा ह्याचे विचार आता असे झाले असते. हो, तेही 50% असू शकतं, पण त्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं की एकटा माणूस कधीही एकटा नसतो, कारण ना त्याने स्वतःला तसं खूप एखाद्या गोष्टीमध्ये अडकून बनवून ठेवलेलं असतं की नाही मी एकटा आहे, आता कसं होणार माझं हे. तर मला असं वाटतं की मी आता 10-11 वर्ष झाले एकटा राहतो. हॉस्टेल कॉलेज, मी पुण्यामध्ये राहिलो खूप वर्ष, त्याच्यानंतर आता मुंबईत 2 वर्ष झाला राहतोय. तर मला एकटेपणाची जाणीव होते, हो नक्की होते. कधी कधी रडायला येतं, खूप आठवण येते आपण ज्या गावी राहिलेलो असतो आजूबाजूच्या लोकांना. तर ऑब्विसली ते होतं, पण एकटेपणाची मजा आहे ना समजल्यानंतर, एक काळ गेल्यानंतर कळते की बाबा नाही, एकटेपणात पण खूप मजा आहे. असं नाही की हा फॅमिली असेल तर छानच उत्तमच, पण काही स्वप्न जिद्द चिकाटी निर्माण होते खरंच. मला अनुभव एकटेपणा, कारण तिकडे तुम्हाला सावरायला लोक नसतात. तुमचं स्वतःचं सगळं काम, सगळं स्वतःची काळजी घेणं हे आपण स्वतः करत असतो. तर तिकडे एक सवय लागून जाते की नाही मी एकटा आहे, मी सगळं करू शकतो, म्हणजे हँडल मी सगळं करून घेईल. आणि मला माझं असं वाटतं की मी जे करतोय, ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, तर तिकडे मला एकटं कधी नाही वाटत आहे, कारण मी क्रिएटिव्ह खूप गोष्टींमध्ये काम करतोय आणि मलाही आवडतं ते. मला असं नाही वाटत की मी एकटा राहतो म्हणजे मी काहीतरी करतोय म्हणजे कुठले लोक मला वाईट बोलतील किंवा त्यांनी मला हर्ट होईल मी, असं मला वाटत नाही. कारण ना मी एकटा राहतो त्यावेळेस ते लोक नाही येत, तर त्याही लोकांना कुठलाच अधिकार नाही मला जज करण्याचा, बरोबर. तर मी त्यांना घाबरून नाही राहत. हा प्लस पॉइंट आहे एकटेपणाचा, कारण तुम्ही स्वतःला सावरत असता. त्या काळात कोणीतरी बोलतोय तुम्हाला तर नाही फरक पडत आहे, हे माझं सांगतोय, बाकीच्यांचं माहिती नाही. म्हणजे प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळा असतो, अनुभव वेगळे असतात. तर एकट्या राहण्यात एक चांगली मजा आहे. माणसाने क्रिएटिव्ह असलं पाहिजे, कला गुणांमध्ये गुंतून गेलं पाहिजे. बाकीच्या गोष्टी तर आहेतच, पण ह्याही गोष्टी, काही गोष्टी नवीन नवीन शिकल्या पाहिजे, नवीन जागी गेलं पाहिजे, नवीन काहीतरी केलं पाहिजे. हा नर्वस फील होतं, हे मी कसं करू, होईल का माझ्याकडून, सगळ्या गोष्टी होतात, पण करून तर बघा, काही नाही होते. 2-3 दिवस लोकांना वाटेल की ह्याने काहीतरी विचित्र व्हिडिओ किंवा काहीतरी विचित्र केलं होतं. 4थ्या दिवशी नाही वाटणार आहे, कारण 4थ्या दिवशी त्यांच्या डोक्यात दुसरी कुठली तरी गोष्ट ऍड झालेली असती, तर तुम्ही ऑब्विसली ऑटोमॅटिकली वजा होता. तर एकटेपणाची माझ्याकडे तर हीच व्याख्या आहे की एकटा आपण नसतो, स्वतःला बनवलेलं असतं की मी एकटा आहे. त्यामुळे जे आहे ते एक्सेप्ट करा, जे पुढे येणार आहे त्याच्या पाठी पळा. पाठीमागे काय गेलं हे ते विसरून द्या आणि त्याच्यावरती जास्त लक्ष नका देऊ.
पुढे काय करायचं ह्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा. मला असं वाटतंय. आणि मी काही कोणी खूप असा ज्ञानी किंवा कोणी नाहीये की सगळं सांगत बसेल, बट मला असं वाटलं की आज बोलावं तुमच्याशी म्हणून हा व्हिडिओ टाकतोय. ज्यांनी ज्यांनी ऐकला, ज्यांना आवडला नाही आवडला त्यांनाही धन्यवाद. बघा आवडला तर, नसेल तर स्किप करा. खूप सोशल मीडियावरती व्हिडिओ येतात. बाय बाय.